रिपोर्ट आहे मराठवाड्यातून। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात 8 जागांपैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळालाय। संभाजीनगरच्या जागेवर शिंदे गटाच्या भुमरेंनी बाजी मारली, मात्र भाजपला एकही जागा मिळाली नाही। महायुतीला मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवलाय। पाहूया एक रिपोर्ट। मराठवाड्यात महायुतीची दाणादाण। मराठा आरक्षणाचा मुद्दा भोवला। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महायुतीच्या सरकारला जेरीस आणलं होतं। जरांगेंच्या मागणीमुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती। यातच मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये आंदोलनाची धग मोठी होती। जरांगेंचा रोष देवेंद्र फडणवीसांवर आहे। आरक्षणाच्या आड येणाऱ्याला पाडा असं वक्तव्य जरांगेंनी केलं होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका सत्ताधारी महायुतीला बसल्याचं मानलं जाते। महायुतीला मराठा आरक्षणाची धग। जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे पराभूत। धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या अर्चना पाटील पराभूत। लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे पराभूत। नांदेडमध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर पराभूत। परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर पराभूत। हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे बाबूराव कोहळीकर पराभूत। औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे विजयी झाले। सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा, समाजानं ठरवलं, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती, त्यांनी बरोबर केलं। काय करायचे त्यांना जे योग्य वाटलं ते समाजाने केले। मराठवाड्यातील मतदानानंतर खुद्द अजित पवारांनी या निवडणुकीमध्ये जातीपातीवर मतदान झाल्याचं वक्तव्य केलं होतं। बीड, जालना आणि परभणीमध्ये मराठे आणि मराठेतर असं उघडपणे गट पडल्याचं सांगितलं होतं। त्याचा प्रत्यय या निकालामध्ये आलाय। लोकसभेच्या निकालाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटणार नाहीत, यासाठी भाजप आणि महायुतीला अधिक खबरदारी घ्यावी लागेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।